सरकारचे ई श्रम कार्ड घ्या आणि 3000 रुपये महिना पेन्शन मिळवा। नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊया। देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गासाठी ही एक सुविधा आहे। या सरकारी सुविधा अंतर्गत कामगारांना ई श्रम कार्ड दिलं जातं। यामध्ये बांधकाम, परिधान उत्पादन, मासेमारी, किरकोळ विक्री, घरगुती काम, शेती आणि संबंधित वर्ग, वाहतूक क्षेत्र इत्यादी असंघटित कामगारांचा समावेश आहे। पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो। काय आहेत पात्रतेचे निकष जाणून घेऊया। असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेली कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते। 16 ते 59 या वयोगटातील कामगार, ती व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारी नसावी, स्वतःचा वैध मोबाईल नंबर असावा, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा, बँकेमध्ये बचत खातं आवश्यक आहे। कार्डासाठी नोंदणी कशी करायची? ई श्रम पोर्टलवर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज भरता येतो। सर्वप्रथम ई श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा, सेल्फ रजिस्ट्रेशन या मेन्यूवर क्लिक करा। आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून ओटीपी मागवा। ओटीपी नंबर टाकून पडताळणी पूर्ण करा। आलेल्या पानावर पत्ता, शिक्षण, कौशल्य आदी माहिती भरा। यानंतर बँक खात्याचा तपशील भरा। सर्व माहिती भरल्यानंतर प्रिव्ह्यू करा। नंतर सबमिट बटनवर क्लिक करा। यानंतर तुम्हाला परत ओटीपी पाठवला जाईल, तो टाईप करून तुमच्या माहितीची पडताळणी पूर्ण करा। पुढच्या पानावर तुमचे ई श्रम कार्ड दिसेल। डाउनलोड बटन दाबून ते सेव्ह करा, त्याची प्रिंट काढून घ्या। अधिक माहितीसाठी 14434 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल। या कार्डमुळे होणारे फायदे जाणून घेऊया। अपघातात मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंग झाल्यास 2 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते। काही कारणास्तव आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये इतकं मासिक पेन्शन मिळतं। ही माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा।